कल्पना करा, एक अशी जमीन जिथे तुम्ही आणि तुमच्या आधीच्या पिढीनं तब्बल 50 वर्ष रात्रंदिवस घाम गाळलाय. त्या मातीला तुम्ही स्वतःच्या लेकरासारखं जपलंय, सुपीक केलंय. तुमची मुलं त्याच मातीत खेळून लहानाची मोठी झाली. बरोबर आहे. पण जेव्हा त्याच मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी तुम्ही बँकेत कर्जाचा अर्ज घेऊन जाता, तेव्हा बँक अधिकारी कागदावरील एका शब्दाकडे बोट ठेवतो आणि सांगतो, ही जमीन तुमची नाहीये, यावर कर्ज मिळणार नाही. होय, हे खूप वेदनादायी असतं. विचार करा, त्या क्षणी एका शेतकऱ्याच्या मनावर काय रीतसर आघात होत असेल. हे अत्यंत विदारक सत्य आहे आणि आज आपण ह्याच विदारक सत्याला कायमचं कसं पुसून टाकायचंय यावर बोलणार आहोत. नमस्कार, महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांसंदर्भात शासनाने घेतलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. मागच्या व्हिडिओवर एका शेतकरी बांधवाची अतिशय बोलकी आणि काळजाला भिडणारी कमेंट होती. ते म्हणाले होते की जमीन आमच्या ताब्यात आहे, आम्ही पिढ्यानपुढ्या कसतोय, पण ती विकता येत नाहीये किंवा त्यावर बँकेचं कर्ज मिळत नाहीये. यावर नेमका उपाय काय? हो, ती कमेंट मी देखील वाचली आणि खरं सांगायचं तर तो फक्त एका व्यक्तीचा प्रश्न नव्हता, ती हजारो कुटुंबांची म्हणजे वर्षानुवर्षांची व्यथा होती. हो, अगदी बरोबर. आजचा आपला संपूर्ण विषय नेमका याच समस्येवरचा एक अतिशय भक्कम कायदेशीर तोडगा आहे. ज्या प्रश्नाने अनेक शेतकऱ्यांच्या पिढ्या खर्ची घातल्या, त्या प्रश्नाचं उत्तर आता स्वतः कायद्यानेच दिले. आपण आज या प्रक्रियेच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. हे ऐकून खरंच खूप मोठा दिलासा मिळतोय. पण मला वाटतं आपण एकदम मुळापासून सुरुवात करूया. म्हणजे हे खंडकरी शेतकरी नेमके कोण आहेत? लोकांना अनेकदा हा शब्द माहिती असतो, पण त्याचा खरा कायदेशीर अर्थ किंवा ऐतिहासिक अर्थ माहीत नसतो. हो, साहजिक आहे. हे सगळं कसं सुरू झालं? म्हणजे एखादं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर पिढ्यानपिढ्या भाड्याच्या घरात राहण्यासारखं आहे का हे? घर आपलंच वाटतं, पण ते कधीच स्वतःचं नसतं. अगदी अचूक उदाहरण दिलंत तुम्ही. याचा इतिहास खूप रंजक आणि तितकाच संघर्षमय आहे. थोडं मागे जाऊन विचार करूया. जेव्हा महाराष्ट्र शेतजमीन कमाल मर्यादा अधिनियम 1961 लागू झाला, ज्याला आपण सीलिंग कायदा म्हणतो. अच्छा, सीलिंग कायदा. हो, तेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त असलेली जमीन शासनाने ताब्यात घेतली. या अतिरिक्त जमिनीपैकी काही जमिनी शासनाने मोठ्या औद्योगिक उपक्रमांना, विशेषतः साखर कारखान्यांना शेतीसाठी खंडाने म्हणजे भाडेपट्ट्याने दिल्या. बरोबर. पुढे काही कारणास्तव कारखान्यांनी या जमिनी कसल्या नाहीत किंवा शासनाने त्या परत घेतल्या. मग शासनाने या जमिनी स्थानिक शेतकऱ्यांना कसण्यासाठी खंडाने दिल्या. हेच ते खंडकरी शेतकरी. अच्छा. आम्ही या जमिनींना अक्षरशः स्वतःच्या रक्तापाण्याने सुपीक केलं. पण ते एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे अडचण निर्माण झाली. त्यांना फक्त जमीन कसण्याचा अधिकार मिळाला, मालकी हक्क मात्र शासनाकडेच राहिला. म्हणजे मेहनत सगळी शेतकऱ्याची, पिढ्यानपिढ्या जमिनीची मशागत त्यांनी करायची, पण सातबारा मात्र शासनाचा. अगदी तसंच. आणि यातूनच खरा प्रश्न उभा राहतो. अशा जमिनींच्या सातबारा उतार्यावर भोगवटा वर्ग 2 असा स्पष्ट शेरा असतो. वर्ग 2. आणि या एका शेऱ्यामुळे ती जमीन विकणे, तिचं हस्तांतरण करणे किंवा त्यावर पीक कर्ज, विकास कर्ज घेणे कायदेशीरदृष्ट्या खूप कठीण होऊन बसते. माफ करा, मध्येच थांबवते. पण हा वर्ग 2चा शेरा कर्जासाठी एवढा मोठा अडथळा का ठरतो? म्हणजे बँकेला तर फक्त शेती आणि उत्पन्नाशी मतलब असायला हवा ना? हां, अत्यंत तांत्रिक पण महत्त्वाचा मुद्दा आहे. बँकेचं काम कसं चालतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. बँक जेव्हा तुम्हाला लाखो रुपयांचं कर्ज देते, तेव्हा ती जमीन तारण म्हणून ठेवते. हो, तारण तर लागतंच. जर उद्या शेतकऱ्याने कर्जाची परतफेड केली नाही, तर बँकेला ती जमीन लिलावात काढून आपले पैसे वसूल करण्याचा अधिकार असतो. पण जर जमीन भोगवटा वर्ग 2ची असेल, तर ती मुळात शासनाची मालकीची असते. अरेच्या. आणि शासनाच्या परवानगीशिवाय बँक त्या जमिनीचा परस्पर लिलाव करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर बँकेची गुंतवणूक सुरक्षित नसते. म्हणूनच बँकेचे अधिकारी वर्ग 2ची नोंद पाहिल्यावर थेट कर्जाचा अर्ज नामंजूर करतात. बापरे, आत्ता मला समजलंय की यामागचं अर्थशास्त्र आणि कायदा कसा एकमेकांत अडकलाय ते. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लगेच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण महसूलशाहीवर आपण अशीच महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत आणतो. नक्कीच, ही माहिती खूप गरजेची आहे. बरं, मग आता यावर उपाय काय निघालाय? यावर अत्यंत क्रांतिकारक असा उपाय शासनाने काढला आहे.
महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961 या कायद्यात 2023 मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करण्यात आली. अच्छा, 2023 मध्ये. होय. या सुधारणेनुसार जे माजी खंडकरी शेतकरी आहेत किंवा त्यांचे कायदेशीर वारस आहेत, त्यांना त्यांच्या ताब्यातील जमिनीचा वर्ग बदलून ती भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. वर्ग 1 म्हणजे? वर्ग 1 म्हणजे निर्बंधरहित पूर्ण मालकी. यात कलम 28(1) चे पोट कलम 3(1) अत्यंत कळीची भूमिका बजावते. या कलमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा पूर्ण ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. हा तर खूप मोठा निर्णय आहे. होय, आणि मला इथे एक छोटी पण महत्त्वाची माहिती नक्की द्यायला आवडेल. महाराष्ट्रात इंदापूर, कोपरगाव, श्रीरामपूर यांसारख्या साखरपट्ट्यात असे तब्बल 4000 शेतकरी आहेत. विचार करा, त्यांच्या ताब्यातील हजारो हेक्टर जमिनीचा हा प्रश्न मार्गी लागतोय. माफ करा, मध्येच थांबवते, पण जर शासनाने निर्णय दिलाय तर थेट तलाठ्याकडे जाऊन 7/12 वर बदल का नाही करून घेतेत? म्हणजे लोकांना वाटतं की थोडे पैसे दिले की परस्पर नाव लागतं. हे असं थेट करता येत नाही का? हां, नाही. हा एक अत्यंत धोकादायक आणि दुर्दैवी गैरसमज आहे आणि तो वारंवार फोडणं गरजेचं आहे. असं थेट अजिबात करता येत नाही. अच्छा. जर कोणी शॉर्टकटने किंवा कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन थेट 7/12 वर नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे अवैध ठरतो. तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी अशा नोंदी तत्काळ रद्द करू शकतात. बापरे. शिवाय यात फसवणुकीचा फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. कायदेशीर आधार समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमचे कलम 28(1) आणि त्यासोबतच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 29 या दोन्ही कायद्यांच्या चौकटीत राहूनच ही प्रक्रिया करावी लागते. तुम्ही तुमची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणार का? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच अचूक माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. याची नेमकी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे? सविस्तर बघूया. या प्रक्रियेचे काही अत्यंत स्पष्ट टप्पे आहेत जे शेतकऱ्यांनी क्रमाने पूर्ण करणे अपेक्षित आहे. सगळ्यात आधी संबंधित तहसील कार्यालयात एक परिपूर्ण अर्ज करा. पहिला टप्पा अर्ज करणे. बरोबर. या अर्जात तुम्हाला शासनाने मूळ खंडाने दिलेला आदेश क्रमांक लिहावा लागतो. दुसरा टप्पा, तुमच्या तलाठी कार्यालयातून गेल्या 50 वर्षांचा जुना 7/12, सर्व संबंधित फेरफार नोंदी आणि नकाशा तपासून घ्या. म्हणजे जुने रेकॉर्ड महत्त्वाचे आहेत. नक्कीच. तिसरा टप्पा, जर तुमची जमीन वर्ग 2 असेल आणि नियमानुसार अधिमूल्य लागू असेल तर ते भरा आणि तहसीलदारांकडून त्याची अधिकृत मंजुरी घ्या. चौथा टप्पा, मंजुरीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांच्या गाव दप्तरात या आदेशाची नोंद करून फेरफार नोंदवा. फेरफार नोंदवणे. आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा, फेरफार मंजूर झाल्यानंतर तुमचा नवीन भोगवटा वर्ग 1 चा सुधारित 7/12 मिळवा. हो, पण एक प्रश्न आहे. ही सगळी प्रक्रिया ऐकायला जेवढी मोठी वाटतेय तेवढाच मोठा खर्चही याला येत असेल ना? तसं वाटणं साहजिक आहे. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याच्याकडे आधीच कर्जाचा बोझा आहे त्याला हे अधिमूल्य भरणं खिशाला परवडेल का? हाच तर या कायद्याचा सर्वात सुंदर भाग आहे. इतर सामान्य प्रकरणात जेव्हा आपण जमिनीचं रूपांतरण करतो तेव्हा रेडी रेकनरच्या 50% अधिमूल्य द्यावे लागते. ती रक्कम लाखो रुपयांत जाते. हो, ते तर आहेच. पण माजी खंडकरी शेतकऱ्यांसाठी बहुतेक प्रकरणी हे अधिमूल्य शासनाने पूर्णपणे माफ केले आहे. होय, कलम 28(1) नुसार खंडकरी शेतकऱ्यांसाठी विशेष सूट आहे. तुम्हाला फक्त 100 ते 500 रुपये इतके नाममात्र फेरफार आणि प्रशासकीय शुल्क भरावे लागते. काय सांगताय? लाखो रुपयांचा खर्च फक्त काही 100 रुपयांवर आलाय. हा खरोखरच खूप मोठा दिलासा आहे. तुम्हालाही कागदपत्रे गोळा करताना काही अडचण येत आहे का? असल्यास समस्या थेट कमेंटमध्ये लिहा. हो, कमेंटमध्ये विचारल्यास आपण नक्की मार्गदर्शन करू. पण साहेब, इथे आणखी एक गैरसमज लोकांच्या मनात असतो. ही प्रक्रिया खूप किचकट आहे आणि वर्षानुवर्षे चालते असं म्हणतात. आज साहेब नाहीत, उद्या फाईल टेबलावर नाही. यात किती तथ्य आहे? पूर्वी हा अनुभव नक्कीच होता, हे मी अमान्य करणार नाही. पण हा गैरसमज आता पूर्णपणे कालबाह्य झाला आहे. 2024च्या नवीन शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश आहेत की परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत तपासणी पूर्ण करून निर्णय घेणे बंधनकारक आहे. फक्त 15 दिवसांत? होय. आता ई महाभूमी प्रणाली अंतर्गत सर्व अभिलेख डिजिटल सैन्य अपडेट होतात.
त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. महिन्यानमहिने हेलपाटे मारण्याची अजिबात गरज उरलेली नाहीये. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. या निर्णयाचा एका सामान्य माणसाच्या, एका शेतकऱ्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतोय? खूप खोलवर परिणाम होतोय. माझ्या अनुभवानुसार जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या हातात तो वर्ग 1चा नवीन सातबारा पडतो ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दात सांगता येत नाही. तुम्हाला इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा किस्सा सांगतो. हो, नक्की सांगा. त्यांनी 10-15 वर्ष 2 एकर जमीन अतिशय प्रामाणिकपणे कसली, पण जमीन वर्ग 2 असल्यानं मुलाच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज मिळत नव्हतं. सावकाराकडे जाण्याची वेळ आली होती. मग त्यांनी या 2024च्या सुधारित प्रक्रियेनुसार रीतसर अर्ज केला. अच्छा. 15 दिवसांच्या मुदतीत तलाठी आणि तहसीलदार यांनी रेकॉर्ड तपासून ती जमीन वर्ग 1 केली आणि अवघ्या 1 महिन्यात तो शेतकरी ती जमीन तारण ठेवून अधिकृत बँकेचं कर्ज काढू शकला आणि आपल्या मुलाचं लग्न थाटामाटात करू शकला. क्या बात आहे. एका निर्णयाने संपूर्ण ताण दूर झाला. आणि कोपरगावचं उदाहरण तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. तिथे तब्बल 505 खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या 1405 हेक्टर जमिनीवर थेट बँकेचं कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. 500 शेतकरी हा खूप मोठा आकडा आहे. होय, पण जर आपण नीट पाहिलं तर ही फक्त आर्थिक प्रगती नाहीये. हा त्या कुटुंबाला मिळालेला सन्मान आहे. पिढ्यानपिढ्या ज्या मातीत राबलो ती माती आता अधिकृतरित्या आपली झाली आहे. हा जो एक मानसिक आधार असतो तो पैशात मोजता येत नाही. अगदी खरंय. तो भावनिक दुवा खूप महत्वाचा आहे. आपण या संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात सारांश घेऊया. आपण पाहिलं की खंडकरी शेतकरी म्हणजे नेमके कोण आणि कलम 28(1) अन्वये त्यांना मिळालेला हक्क किती मोलाचा आहे. बरोबर. आपण हेही समजून घेतलं की बँका कर्ज का नाकारतात आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेने तो अडथळा कसा दूर होतो. होय, आणि या प्रक्रियेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 29(1) अंतर्गत नोंदी कशा घेतल्या जातात हेही आपण पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी लाखो रुपये लागत नाहीत, तर नाममात्र शुल्कात आणि अवघ्या 15 दिवसात हे काम मार्गी लागते. अगदी बरोबर. आणि जाता जाता मला एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचे आहे. आपण जमिनीच्या हक्कांबद्दल बोलतो, पण जमीन ही फक्त माती नसते. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी सुरक्षितता असते. नक्कीच. याच अनुषंगाने भविष्याच्या दृष्टीने 5 किलोमीटरच्या आत गावठाण जमिनीचा वाढता सार्वजनिक वापर आणि अवैध हस्तांतरण नियमित करण्याबाबतचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम 29 चे नियम एकदा तपासून पाहणेही तितकंच गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात आपल्या वारसांना कोणतीही अडचण येणार नाही. किती सुंदर आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडलात तुम्ही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला असायला हवं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कायद्यावर चर्चा करावी कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत जमिनीच्या वारसा हक्कात होणाऱ्या फसवणुकीपासून कसं वाचायचं. तो व्हिडिओ अजिबात चुकवू नका. तो विषय खूप महत्त्वाचा असणार आहे. अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी. ही माहिती शेअर करणं आपली जबाबदारी आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.